नमस्कार, मी नितीन सरवणकर, फाउंडर अँड प्रिन्सिपल कन्सल्टंट ॲट प्रॉफ वन रिअल इस्टेट कन्सल्टन्सी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रॉपर्टीचं प्लॅनिंग करताना, त्याचं बजेट प्लॅनिंग करताना त्यामध्ये रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, GST याचं कॅल्क्युलेशन करणं किती महत्त्वाचं आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रथम आपण बघूया की स्टॅम्प ड्युटी म्हणजे नक्की काय. स्टॅम्प ड्युटी म्हणजे कुठलीही प्रॉपर्टी घेताना, कुठलीही मालमत्ता घेताना आपण जो काही टॅक्स, जो काही कर आपण सरकारला भरतो त्याला आपण स्टॅम्प ड्युटी म्हणतो. साध्या भाषेत सांगायचं झालं तर आपण कायदेशीररित्या ती प्रॉपर्टी घेतल्याचा पुरावा म्हणजेच स्टॅम्प ड्युटी. स्टॅम्प ड्युटी भरली नसेल आणि कुठल्याही प्रकारचा आपण जर करार फक्त केला असेल तर तो करार न्यायालयात किंवा इतर कुठल्याही गव्हर्नमेंटच्या यंत्रणेत ग्राह्य धरला जात नाही. तर आता पुढे रजिस्ट्रेशन म्हणजे काय. रजिस्ट्रेशन म्हणजे जी काही प्रॉपर्टी तुम्ही घेतली आहे त्या प्रॉपर्टीचे मालक म्हणून सरकारी नोंदीमध्ये तुमचे नाव नोंदवणं म्हणजे रजिस्ट्रेशन होय. म्हणजेच काय तर स्टॅम्प ड्युटी प्लस रजिस्ट्रेशन इज इक्वल टू कायदेशीर मालकी हक्क. फक्त ॲग्रीमेंट करून चालत नाही. आता समजून घेऊया की हे चार्जेस किती आहेत. स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचे चार्जेस महाराष्ट्रामध्ये 5 to 6% स्टॅम्प ड्युटी प्लस 1% रजिस्ट्रेशन हे सरासरी एवढा खर्च येतो. म्हणजेच काय, जर तुम्ही 50 लाखाची कुठलीही प्रॉपर्टी परचेस करताय, जर तुमचं ॲग्रीमेंट व्हॅल्यू 50 लाखाची आहे तर त्यावर 5% म्हणजे 2.5 लाख रुपये हे तुम्हाला स्टॅम्प ड्युटी म्हणून भरावे लागणार आहेत आणि 1% तुम्हाला त्याचे रजिस्ट्रेशन चार्जेस भरावे लागणार आहेत. एकंदरीतच हा खर्च 3 ते 3.5 लाखापर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशनचा खर्च येईल. आणि हो, हा खर्च तुमचा कुठल्याही लोनमध्ये कव्हर होत नाही. त्यामुळे बजेटचं प्लॅनिंग करताना याचं तुम्ही वेगळं प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. आता येतो सगळ्यात गोंधळात टाकणारा प्रश्न म्हणजे GST. मला खूप जण विचारतात की प्रॉपर्टी घेताना GST लागतो का. तर हो, याचं अगदी सोपं उत्तर आहे की जर तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी घेत असाल तर तुम्हाला GST लागतो. पण जर तुम्ही रेडी पोझिशन फ्लॅट घेत असाल, रेडी पोझिशन प्रॉपर्टी घेत असाल तर GST लागत नाही. तर सर्वसाधारण याचे चार्जेस काय आहेत. जर तुम्ही अफोर्डेबल सेगमेंटमध्ये जर घेताय घर तर 1% हा GST तुम्हाला आकारला जातो किंवा नॉन अफोर्डेबल सेगमेंटमध्ये 5% GST हा तुमच्याकडून घेतला जातो. हा तुमच्या ॲग्रीमेंट व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट केला जातो. तर 1% कधी, जेव्हा अफोर्डेबल सेगमेंट म्हणजे काय तर 45 lakhsपेक्षा जर तुमचं ॲग्रीमेंट व्हॅल्यू कमी असेल तर तुम्हाला 1% GST भरायचा आहे. आणि जर ॲग्रीमेंट व्हॅल्यू ही जर तुमची 45 lakhsपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 5% GST भरायचा आहे. हे सगळं कॅल्क्युलेशन तुमचं ॲग्रीमेंट व्हॅल्यूवर होतं. एक मुद्दा नीट समजून घ्या. जर तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी घेताय तर GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन हे खर्च तुम्हाला करायचे आहेत. थोडक्यात अंडर कन्स्ट्रक्शनसाठी तुम्हाला GST पे करायचंच आहे, पण रेडी पोझिशनमध्ये तुम्हाला GST पेड करायची गरज नाही. तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन करून तुम्ही ॲग्रीमेंट करू शकता. प्रत्यक्ष काम करत असताना अशा खूप चुका पाहतो की लोक समजून घेत नाहीत स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि GST याचा एकंदरीतच खर्च किती येणार आहे, किंवा ते समजतात की हे सुद्धा आपल्याला लोनमध्ये कव्हर होईल, परंतु हे लोनमध्ये इन्क्लूड होत नाही. त्यामुळे याचं बजेट तुम्हाला वेगळं प्लॅनिंग करावं लागेल. मी एक कन्सल्टंट म्हणून नेहमीच लोकांना सल्ला देत असतो की एखादी प्रॉपर्टी घेताना त्याची अंतिम कॉस्ट, एक अंतिम प्राइस काय असेल, ऑल इन्क्लुझिव्ह प्राइस काय असेल याचा ब्रेकअप तुम्ही बिल्डरकडून घेणं खूप महत्त्वाचं आहे. स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि GSTचा ब्रेकअप तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नाहीतर कायदेशीररित्या तुम्हाला याचा पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच व्यावहारिक रिअल इस्टेट मार्गदर्शनासाठी प्रॉफ वनला फॉलो करा. मी नितीन सरवणकर, फाउंडर अँड प्रिन्सिपल कन्सल्टंट ॲट प्रॉफ वन रिअल इस्टेट कन्सल्टन्सी. कन्सल्ट बिफोर यू इन्वेस्ट. थँक्स फॉर वॉचिंग.